मला ना तुमच्यासोबत एका विषयावरती बोलायचं होतं. विषय असा आहे, एक मुलगी आहे. तिने इंटरकास्ट मॅरेज केलेलं आहे. घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केल्यामुळे घरचे तिला एक्सेप्ट करत नाहीत. म्हणजे कोणीच तिला एक्सेप्ट करत नाही. ती तिच्या सासरीच राहते. पण ती तिच्या सासरी ना सुखी आहे. काही तिला म्हणजे अडचण किंवा काही प्रॉब्लेम तिला नाही. तिचा फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे, की तिचे जे डॉक्युमेंट आहेत, म्हणजे शाळेचे वगैरे जे डॉक्युमेंट आहेत ना, तर ते तिच्या आईकडे आहेत. म्हणजे तिच्या आईच्या घरी आहेत. आई-वडिलांकडे ते डॉक्युमेंट आहेत. तर मग सगळ्यांचं म्हणणं असं आहे, की तिचं म्हणणं असं आहे, की मला माझे डॉक्युमेंट माझ्या शैक्षणिक कामासाठी किंवा माझ्या नोकरीसाठी मला माझे डॉक्युमेंट हवे आहेत. तर भावाचं म्हणणं असं आहे, की तू घरातून पळून गेल्यामुळे आता मला समाजात कुणी स्वीकारत नाही, माझं लग्न जमत नाही आणि या सगळ्यांचा दोष तिचा भाऊ तिलाच देतो. भाऊ तिच्यापेक्षा मोठा आहे. भावाची अशी इच्छा होती, की त्याचं लग्न व्हावं, पण त्याला या बहिणीने असं केल्यामुळं त्याचं लग्न काही होत नाही. मग आता ते डॉक्युमेंट तिचे जे डॉक्युमेंट आहेत ना, ते तिला देत नाही आणि आई जी आहे ना, ती आई खूप अशिक्षित आहे. मुलीच्या शाळेचे डॉक्युमेंट म्हणजे नेमकं काय ना, हे पण त्यांना माहिती नाही आणि मुलाचं म्हणणं असं आहे, की जेव्हा माझी बहीण घरातून पळून गेली, तेव्हा मी तिचे कपडे जाळले, म्हणजे तिचं घरातील सर्व सामान जाळलं आणि त्यासोबत मी तिचे डॉक्युमेंट पण जाळले. आणि ती मुलगी ना, घरात कोणाला म्हणजे कधीच कोणाला ती काही बोलत नाही. ती तिच्या सासरी सुखात आहे, व्यवस्थित आहे. पण फक्त ती कधीतरी आईला कोणाच्या तरी फोनवरून फोन करून सांगते, का "आई, मला ना तेवढे माझे डॉक्युमेंट पाठवून दे." आता ना आईच्या समोर ना असा प्रश्न पडलाय, की खरंच हे डॉक्युमेंट घरात आहेत की नाही हे पण आईला माहीत नाही. आणि ते डॉक्युमेंट कसे ओळखायचे? कारण त्यांना लिहिता वाचताच येत नाही. तर ते डॉक्युमेंट कसे ओळखू शकणार आणि कसे त्या मुलीपर्यंत पोहोचू शकणार? त्यांच्याकडे ना फोन पण एकदम साधा, सिंपल जो आपला छोटा अँड्रॉइड फोन असतो ना, तसा त्यांच्याकडे फोन आहे. तर मग त्यांना खरंच खूप अडचण येत आहे. म्हणजे मी काल 2 मिनिटं त्यांना शांततेत बोलले, की तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? त्या काल खूप रडत होत्या, खूप त्या टेन्शनमध्ये होत्या आणि खूप स्ट्रेसमध्ये होत्या. तर मी त्यांना विचारलं, का तुमचं नेमकं अडचण काय आहे? तोपर्यंत मला त्यांच्या लाईफमध्ये काय चाललंय याबद्दल काही माहिती नव्हतं. नंतर मला असं-असं झालंय हे मला कळालं. तर त्यांचं म्हणणं असं होतं, की दोन्ही मुलं माझीच आहेत. दोघांनाही जन्म मीच दिलाय. दोघंही खूप सुखात राहावेत ही माझी इच्छा आहे. जर घरात डॉक्युमेंट असतील आणि मी त्यांना म्हटलं, की जर घरात डॉक्युमेंट असतील, ते डॉक्युमेंट तुमच्याकडे पडून त्याचं खतच होणार आहे. बाकी त्याचं काही होणार नाही. तुमच्या मुलीला डॉक्युमेंट एवढे आवश्यक आहेत का? ती ती सुखात आहे. पण जर तिच्याकडे तिचे शैक्षणिक डॉक्युमेंट असतील, तर तिला अजून तिच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रगती करता येईल. सध्या भरती वगैरे पण निघलेल्या आहेत. म्हणून तिने कदाचित तुम्हाला कॉल केला असेल आणि म्हटली असेल, की "आई निदान मला माझे डॉक्युमेंट तरी पाठवून दे." आता पुढे विषय असा झाला, की ह्या जर घरात म्हटल्या, की मुलगी मला फोन करते किंवा माझे डॉक्युमेंट मागते, तर मग घरात त्यांचे मिस्टर आणि त्यांचा मुलगा त्यांना खूप भांडतो आणि त्यांना ही पण धमकी दिलेली आहे, का जर तू मुलीच्या संपर्कात राहिली, तर आम्ही तुला पण मारून टाकू. आणि ही गोष्ट ना आई मुलीला सांगू शकत नाही, की मला घरात असं म्हटलं जातंय का असा किंवा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतोय तुझ्या डॉक्युमेंटमुळं, असंही आई मुलीला सांगू शकत नाही. कारण मुलगी कधीतरीच कोणाच्यातरी फोनवरून फोन करते किंवा एखाद्या मावशीकडे किंवा कोणाकडे तरी फोन करून आईपर्यंत कसा तरी तिचा ती मेसेज पोहोचवते. ते पण जेव्हा आई बाहेर कुठे असेल तेव्हा. घरात असेल तेव्हा तर बोलण्याचा काही विषय येतच नाही. तर मग आईला ना खूप प्रश्न पडतो, की दोन्ही पण मुलं माझीच आहेत, दोन्ही पण लेकरं माझीच आहेत. माझ्या मुलाचंही लग्न व्हावं असं मला वाटतं. मी ना म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे, की त्या मुलीकडे काही नसलं तरी चालेल, तरीही मी अशी मुलगी माझ्या मुलासाठी एक्सेप्ट करायला तयार आहे. माझ्या मुलीने जे काही केलं ते तिच्या आयुष्यासाठी केलं, पण तिच्या या चुकीचा परिणाम माझ्या घरावर व्हायला नको. माझ्या मुलाचेही चांगलेच व्हावे असे मला वाटते आणि मुलीचेही चांगलेच व्हावे असे मला वाटते. मुलगी सुखात आहे हे ऐकून पण मला बरं वाटतं. पण तिने जर का अगोदर आम्हाला हे सांगितलं असतं, तर कदाचित आम्ही तिचं लग्न लावून दिलं असतं. असंही त्यांचं म्हणणं आहे. मग आता ना प्रश्न असा निर्माण झाला आहे, त्या आईच्या समोर आहे ना खूप अशी द्विधा मनस्थिती निर्माण झालेली आहे, की मुलीला डॉक्युमेंट पोहोच करायचे, तर निदान नक्की कसे पोहोच करायचे? ते डॉक्युमेंट घरात आहेत का नाही? हे पण त्यांना माहीत नाही. आणि म्हणजे हा प्रश्न त्यांना कसा सोडवावा ना, हेच कळत नाही. मी त्यांना थोडंसं शांत समजून सांगितलं, की तुम्ही तुमच्या मुलाला किंवा तिच्या वडिलांना बोला, की डॉक्युमेंट तिच्यासाठी गरजेचे आहेत. ती तिच्या घरी सुखी आहे. ती आपल्याला आता काही म्हणत नाही किंवा आपल्याला काही मागत नाही. आपल्याकडे यायचं पण म्हणत नाही. ती फक्त तिचे डॉक्युमेंट मागते.
जे की देणं हे आपलं कर्तव्य आहे, असं मला तरी वाटतं. आणि राहिला प्रश्न तिने तिचा निर्णय घेतला त्यानंतर त्यानंतर म्हणजे त्या आई पण मान्य करतात, की जेव्हा तिने हा निर्णय घेऊन किंवा आमच्यापासून जेव्हा ती लांब गेली ना, त्यानंतर आमच्या फॅमिलीमध्ये खूप 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 सारे प्रॉब्लेम वाढले. ज्या प्रॉब्लेम्सना आम्ही आजही फेस करत आहोत. माझ्या मुलाचं आणि अ, मिस्टरांचं घरातून बाहेर निघणंसुद्धा कधी-कधी मुश्कील होतं. कारण खूप खेडेगावातले आणि खूप गरीब असे हे व्यक्ती किंवा असे हे माणसं आहेत. त्यांच्यासमोर खूप साऱ्या समस्या आहेत. कदाचित हा व्हिडिओ जर त्या मुलीपर्यंत पोहोचला ना, कारण त्या मुलीचं नाव पण मला माहिती नाही. मी जस्ट त्यांची अवस्था पाहून मी त्यांना रस्त्यात भेटले होते. त्या मला खूप असं टेन्शनमध्ये वाटल्या म्हणून मी त्यांना 2 मिनिटं विचारलं, "का ताई काय झालंय?" तर त्यांनी मला सांगितलं. मी त्यांना 2 मिनिटं शांत केलं, समजून सांगितलं, की जर तुमच्याकडे काही आणि मी त्यांच्या खूप जास्त ओळखीची पण नव्हते. त्यामुळे मी त्यांना जास्त अशी काही मदत करू शकत नव्हते. कारण मी त्यांना बसमध्ये भेटले होते. आणि त्या खूप रडत होत्या. त्यांनी मला एवढंच सांगितलं, की असा-असा प्रॉब्लेम आहे. तो पण त्यांनी मला प्रॉब्लेम यामुळे सांगितला, की मी त्यांना ओळखत नाही किंवा मी त्यांचं नावही विचारलं नाही. फक्त म्हटलं, की "ताई ताई तुम्ही संयमाने घ्या. नक्की या प्रॉब्लेममधून तुम्हाला काहीतरी सोल्युशन मिळेल." आणि त्यांची खरंच मनातून अशी इच्छा आहे, की त्यांच्या दोन्ही लेकरांचं ना खूप कल्याण व्हावं एवढंच त्यांना वाटतं. दोन्ही लेकरांमधले जे काही वाद आहेत ना, ते मिटून जावेत असं त्यांना वाटतं आणि मुलाचं लवकरात लवकर लग्न व्हावं असंही त्यांना वाटतं. त्यांचं म्हणणं असं आहे, की माझ्याकडे सगळं आहे. मी काबाड कष्ट करून सगळं काही निर्माण करून ठेवलेलं आहे. फक्त मला एक चांगली व्यवस्थित अशी सून हवी आहे. तिने मला आयुष्यभर नाही विचारलं तरी चालेल, पण मुलाने आणि तिने सुखात संसार करावा एवढीच त्यांची इच्छा आहे. म्हणजे त्यांच्याकडे घर शेती वगैरे आहे. पण खूप श्रीमंत असे नाहीत. अगदी सर्वसामान्य असे माणसं आहेत. आणि त्या मुलीला पण कुठेतरी हे समजलं जावं, की आपल्या आईची काय कंडिशन आहे. जर आपल्या आईने आपल्याला डॉक्युमेंट पोहोच केले, म्हणजे त्यांना माहितीच नाहीये का हे नेमके कोणते डॉक्युमेंट पोहोच करायचे, हे डॉक्युमेंट कशामध्ये ठेवले होते आणि मुलाने ते जाळून टाकलेत की ठेवलेत हेही त्यांना माहिती नाही. पण जस्ट फक्त एक आई म्हणून त्यांना ह्या गोष्टीचा त्रास होतोय किंवा ह्या गोष्टीचं दुःख होतंय. तर त्यांनी हा प्रॉब्लेम ना कसा सॉल्व्ह केला पाहिजे हे मला ना कमेंट करून नक्की सांगा. जर मला त्या बाय चान्स कधीतरी कुठेतरी भेटल्या, तरी मी त्यांची थोडीशी हेल्प करू शकते म्हणून मी हा व्हिडिओ शूट केला. कारण मला हा खूप गंभीर असा थोडासा विषय वाटला. आणि काय होतं कधी-कधी एखादी चूक माणसाकडून होऊन जाते, पण ती चूक आहे ना आपण सतत डोक्यात नाही ठेवली पाहिजे. ती चूक आपल्या आयुष्यापेक्षा मोठी नसते. जे झालंय ते तिथं सोडून द्यायला पाहिजे आणि आयुष्यात पुढं गेलं पाहिजे. कारण शेवटी हा प्रवास आहे. कुठे ना कुठे कोणाचा ना कोणाचा प्रवास कधी संपणार आहे हे कोणाला माहितीही नाही. जे झालं ते सोडून देऊन परत आनंदाने थोडंसं जगून घेतलं पाहिजे. कारण जीवन हे एकदाच आहे, परत नाही. आणि जेव्हा आपल्यावर संकट असतं ना, तेव्हाच खरंच आपल्याला आयुष्याची जी किंमत आहे ना, ती कळते. जेव्हा आपण आनंदात आहेत ना, तेव्हा आपल्याला आयुष्याबद्दल खरंच काही कळत नाही. त्यामुळे खरंच ना, माणसाच्या आयुष्यात संकटही पाहिजेतच. संकट आलं तरच कळतं, की नेमकं आयुष्य काय आहे. त्याही मला म्हटल्या, की माझी ना खरंच जगण्याची अजिबात इच्छा राहिलेली नाही. पण मुलांचं कुठेतरी चांगलं झालेलं मला पाहिजे आणि मुलं लहान-लहान होती. मी खूप संघर्ष करून त्यांना मोठं केलं आहे. संघर्ष करून मी त्यांना वाढवलं आहे. मुलीनेही खूप शिकावं. तिचं मी लग्न करून द्यायलाही तयार होते. पण मुलीने मध्येच असं केल्यामुळं आम्हाला खूप प्रॉब्लेम निर्माण झालेत, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याही त्यांच्या ठिकाणी अगदी योग्य आहेत. मुलीने असं करायला नको होतं. घरच्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, असंही त्यांचं म्हणणं आहे. पण झाल्या गेल्या गोष्टींना कुणी काही करू शकत नाही. आता बरेचसे फॉर्म वगैरे निघले होते आणि मग आता हा मुद्दा उपस्थित झाला. खूप दिवसानंतर किंवा खूप वर्षानंतर मुलीने कसं आईला कॉन्टॅक्ट केलं होतं हे मला पण माहिती नाही. मी त्यांना एवढं डीपमध्ये नाही विचारलं, की कसं कॉन्टॅक्ट केलं किंवा काय झालं. कारण त्या व्यक्त होत होत्या आणि मला त्यांचं ऐकून घेणं खूप गरजेचं होतं. कारण कधीतरी ना माझी पण अशी खूप मानसिक अशी घालमेल झाली होती आणि तेव्हा समोरच्या व्यक्तीने ना माझं पूर्ण म्हणणं खूप शांततेत ऐकून घेतलं होतं. आणि त्यानंतर आहे ना मला खूप मोकळं-मोकळं असं फील झालं होतं. म्हणून मग मलाही त्या ताईंचं ना अतिशय शांतपणे आणि त्यांना मोकळं होऊ देणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. कारण त्यांना त्या दिवशी कुठेतरी त्यांना व्यक्त होणं खरंच खूप गरजेचं होतं. म्हणून मी त्यांचं खूप ऐकून घेतलं, शांततेत ऐकून घेतलं. मी त्यांना हे पण सांगितलं, की जर मला काही पर्याय निघाला ना, तर मी तुम्हाला नक्की सांगेन. मी तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करीन आणि जर हा व्हिडिओ बाय चान्स तुमच्या मुलीपर्यंत गेला, तर तिलाही समजेल का नेमकं काय झालेलं आहे आणि माझ्या आईची सिच्युएशन किंवा माझ्या आईची कंडिशन काय आहे? माझी आई हे का करू शकत नाही? तर नक्की हा व्हिडिओ जेवढा तुम्हाला शेअर करता येईल ना, तेवढा शेअर करा. आय थिंक ती मुलगी बीडमध्ये राहते, असं मला त्यांच्या आईने सांगितलं होतं. बीडमध्ये छोटंसं कुठलंतरी गाव आहे, तिथे ती मुलगी राहते. आणि पुढचे मी जास्त नाही सांगणार कारण खूप इश्यू किंवा खूप असा प्रॉब्लेम नको व्हायला.
मला कधी-कधी असं वाटतं की मुलीसमोर आहे ना पर्याय आहेत. डॉक्युमेंट म्हणजे ज्या ठिकाणी ती शिकलेली आहे त्या शाळेमध्ये जाऊन ती परत डॉक्युमेंट घेऊ शकते किंवा कॉलेजमध्ये जाऊन पण अर्ज वगैरे करू शकते आणि तिथून ती सांगू शकते की मला माझे डॉक्युमेंट जे काही नोकरीसाठी आवश्यक आहेत ते तरी मला द्या किंवा ते तरी माझ्याकडे असू द्या, असं ती सांगू शकते किंवा आता तिच्याकडे तिचं आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे आहे का नाही याबद्दल मला खरंच माहिती नाही. पण आधार कार्ड काढण्याचा किंवा पॅन कार्ड काढण्याचाही ती परत प्रयत्न करू शकते आणि तिचे डॉक्युमेंट ती काढू शकते. आणि तिच्या आईचं असं म्हणणं आहे, की जर मी मुलीच्या संपर्कात राहिले, तर माझ्याही जीवाला घरातून धोका आहे. तर थोडंसं संयमानं सगळ्यांनी घ्यावं. कुणीही कोणाला खूप जास्त असं टेन्शन देऊ नये. त्यांनी फक्त त्यांचं मन माझ्यासमोर मोकळं केलं होतं. दिवसभर ते त्यांच्या काहीतरी कामामध्ये असतात, संध्याकाळी घरी जातात. पण घरी गेल्यानंतर मग खूप साऱ्या प्रॉब्लेम्सला त्यांना फेस करावं लागतं आणि आई जर अडाणी असेल ना, तर खरंच खूप मर्यादा येतात. आईला कसा निर्णय घ्यावा ना, हे कळत नाही. तिच्यासाठी सगळेच तेवढेच महत्त्वाचे असतात, कारण त्या नेहमीच हृदयातून विचार करत असतात. म्हणून त्यांना खूप जड जातं निर्णय घेणं. कोणाला तरी आपल्यापासून लांब करणं त्यांना खरंच खूप, 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 खूप जड जातं. एखादी जर शिकलेली किंवा प्रॅक्टिकल व्यक्ती असेल ना, तर तिला ही गोष्ट एवढी जड जात नाही. पण एखादी जर खूप हळवी आई असेल ना, तर तिला ह्या सगळ्या गोष्टी ना खूप, खूप, खूप जड जातात. आणि लेकरांनी कितीही, काहीही जरी चुका केल्या ना, तरी आई ना प्रत्येक चूक लेकरांची ती पोटात घालते किंवा लेकरांचं फक्त भलंच व्हावं ना, एवढंच तिला वाटतं. तिला मुलाचंही मन कळतं, मुलीचंही मन कळतं. ठीक आहे, मुलीकडून झालेलं आहे, पण कधीतरी मुलीला माहेरचीही आठवण येते. कारण ती तिथे रुजलेली असते, बहरलेली असते, लहानाची मोठी ती तिथेच झालेली असते. मग तीच-तीच गोष्ट आपण नाही हे करायला पाहिजे. ज्याला त्याला ज्याचा त्याचा आनंद घेऊ दिला पाहिजे, असं मला तरी वाटतं. आता ह्या सर्व स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटतं ना, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे ना गर्भसंस्कारचे कोर्स असतात. मला आता एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. जेव्हा माणूस मोठा-मोठा उचलतो ना, तेव्हा-तेव्हा तो खूप भरकडतो. कुठेतरी मायेमध्ये गुंततो. जेव्हा तो छोटा असतो किंवा आईच्या पोटात असतो ना, तेव्हा तो खरा सुखी आणि समाधानी असतो आणि तेव्हाच त्याच्यावरती ना खूप छान सुंदर असे संस्कार केले गेले पाहिजेत. म्हणूनच माझ्याकडे ना गर्भसंस्कारचा खूप छान सुंदर पद्धतीने डिझाइन केलेला क्लास आहे. ज्याची किंमत आहे ना फक्त ₹1,000 ठेवलेली आहे आणि हा जो कोर्स आहे ना, अ, तो अगदी म्हणजे तुम्ही अर्धा तास जरी वेळ दिला, तरी तुम्ही तुमच्या मुलावरती म्हणजे पोटातल्या बाळावरती सुंदर असे गर्भसंस्कार करू शकता. तर नक्की मला डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर वगैरे आहे, तर त्यावरती तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता आणि अधिक चौकशी करू शकता. ज्यांना कोणाला डाऊट वगैरे काही असतील त्यांच्यासाठी वीकली वेबिनार पण घेतला जातो आणि तुमचे डाऊट जे आहेत ना, ते क्लिअर केले जातात. त्यानंतर माझ्याकडनं साडी प्री प्लीटिंगचा क्लास आहे. साडी प्री प्लीटिंग आणि बॉक्स फोल्डिंग हा फक्त 1 दिवसाचा क्लास आहे. हा क्लास करून तुम्ही स्वतःसाठी साडी जी आहे ती छान पद्धतीने ऑर्गनाइज करू शकता किंवा तुमचा स्वतःचा एक छोटासा बिझनेसही तयार करू शकता. दोन्ही ऑप्शन तुमच्याकडे असतात. नंबर माझा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. नक्की सांगा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट सांगते. माझ्याकडे ना ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर म्हणून मी बऱ्याचशा ताईंचे अकाउंट हँडल करत असते. तर असं जर कोणाला ॲज अ सोशल मीडिया हँडल करणारी कुणी व्यक्ती लागत असेल, तर मला त्याहीसाठी कॉन्टॅक्ट करा. आणि अजून माझ्याकडे इस्तूर मसाला जो असतो ना, तो मी तयार करते. माझ्या लोकल साईडला जे काही मेसवाले आहेत ना, त्यांना मी हा मसाला विकते. अजून मी बाहेर काही ऑर्डर केलं नाही, पण माझा विचार आहे, की बाहेरही सप्लाय करायचं म्हणून. तर तुमच्या शेजारी-पाजारी किंवा एखादे मेसवाले कुणी असतील, तर त्यांना नक्की सांगा, हा मसाला मी ₹250 किलोने सध्या देत आहे. तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. आता माझ्याकडे कुणीतरी आलेलं आहे. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुमचं मत या सर्व स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की सांगा. धन्यवाद.